हा आहे पिझ्झा आणि इथे आज आम्ही पिझ्झा बनवणार आहोत घरात. नॉर्मली काय होतं जंक फूड नेहमी खाल्लं जात नाही आणि बाहेरही कधी जाणं होतं, कधी नाही होत. त्यासाठी असे पदार्थ जर तुम्ही घरीच बनवले, तर ते मुलांना पोटभर खायलाही भेटतात आणि बाहेरची जी कॉस्ट असते जरा जास्तच असते. तर त्यामुळे ते सगळं सामान आणून घरीच बनवलं, तर त्याची क्वांटिटीही वाढते आणि क्वालिटीही वाढते आणि सेफही तो असतो. म्हणून इथे आम्ही घरी आणून हे बनवलं होतं. यात माझा फक्त 5% भाग आहे. बाकी सगळं मुलींनी बनवलेलं आहे. कसं बनवायचं, कशाप्रकारे बनवायचं सगळं तिने ठरवलं होतं. मस्तपैकी चिकन वरून टाकून आम्ही हे बनवलेलं होतं आणि चिकनचे हे काही उरलेले पीस जे मी वेगळे थोडेसे ओव्हनमध्ये फ्राय करून घेतले होते आणि इथे जो आपला फर्स्ट पिझ्झा आहे झालेला आहे, कट केला आणि खरंच सांगते खूप छान पिझ्झा झाला होता. म्हणून बेस्ट आहे की घरीच तुम्ही अशा प्रकारे बनवा. कधीतरी बाहेरची टेस्ट घ्यायला काही हरकत नाही, पण घरी बनवलेला बेस्टच असतो. कसा